पहिले वालं पार खराब झाले, दिव्यानी पार जाळून टाकले याला. मी ना ह्याला बोळ पाडून. मित्रांनो, तुम्ही म्हणलं होतं ना आईला आणि पप्पाला आहे ना काम करताना हँड ग्लोव्ह दे. पप्पाला ते हँड ग्लोव्ह दिलेले आहे, पण पप्पाला ती जखम झालेली आहे का, ते हँड ग्लोव्हमुळे आहे ना घाम आला का नाही, ती जखम आहे ना अशी ठसठस करते. पप्पाने इंजेक्शन तर घेतलंच नाही, कालच्याला लय टाईम झाला, त्याच्यामुळे पप्पा तर डायरेक्ट म्हणले नको. आता कवर पुढं जाते काय माहिती. पप्पा सकाळ सकाळीच खुरपायला बसल्यात. आत्ता टाईम झालाय 6:57. हँड ग्लोव्हने जुळते का काढायला? हँड ग्लोव्हने जुळते का काढायला? हिथं चिनी गुलाब आहे, ती काढताना त्याला भारी फुलं आल्यात. नको, लय भारी फुलं येतात त्याला. पप्पा एकटंच बसल्यात कोरपड लावत. झोपताना लावायची ना. राहू दे, गोर पडले. गाण गाण निघते हळूहळू. ती काय ठेवली? आई पण आली. पप्पा कशी कोरपड लावतात बघ. तू पण लाव आई, छान असतं गाण निघती खरं. मित्रांनो, आमच्या इथं एवढे ॲलोवेरा आहे का नाही कोरपड, लोक 10-10, 20-20, 50 रुपये घालवतात ॲलोवेराला. तुला माहिती काय, एक एक पॉकेट आहे ना 10-10 रुपयाला. आपल्या इथं फुकट येते. पप्पा लावतात तर ना आई हसते. तू पण लाव आई, झोपताना लावायचं एवढंच. बागेतली ना कोरपडीची झाडं धावतो. एवढी कोरपड झाले का, एक झाड लावलं होतं त्याच्यापासून ना 20-25 कोरपडीची झाडं झालेत. हिथं एक कोरपड आहे, हिथून कोरपड झाली ना तिथवर कोरपड आहे. हिथं एक कोरपड आहे, हिथलं कोरपडीचं झाड तर डायरेक्टच तुटलंय. तिथं तर आहे ना कोरपडीला काहीच आधार नाही, तरी तिथं एवढ्यात कोरपड आलेली. छोटंसं पिल्लू न्यायचं एक आईला लागते. ह्याच्या पलीकड पण झाड आहे, इथं कडीपत्ता आहे ना त्याच्यामुळे दिसत नाही. ह्याच्या पलीकड पण झाड आहे. कोरपड तर डायरेक्ट पायपाच्या खाली आलेली आहे. कोरपडीचं एक पिल्लू घेतले, आता काय करायचंय काय माहित आईला. एवढं सारं आंबं पिकलं. हेव तो कसला मोठा आंबा आहे, सगळ्यांच्यात हेवच लीडर वाटतोय. कुठं बांधायची आई? वरती पत्र्याला. हिथं बांधून अशी. तर मित्रांनो, आणलेली कोरपडीचं पिल्लू आहे का नाही, दाराला बांधायचंय. आणि आई म्हणते पत्र्याला बांध. कमेंट करून सांगा नाही का कुठं बांधतात. इथंच बांधू ऐकतो आई. कसं लावायचं? नाही आवडत दाराला. मग बांध कसं लावायचं? कसं लाव? मगच धरून ते तारावरती चिमणी थांबली. असं वाटतंय ती उडण्याची कोशिश करते, पण आहे ना ती मगच धरून तिथंच थांबली. असं वाटतं आत्ताच जेब घे, नंतरच जेब. माझ्यावाला प्यायचा का चहा? घे की थोडा. मला नको एवढा, मला जळजळ व्हायला लागली. गपकी आई लागते. आई लागते. हा बघू काय एकदा काय आता ते डोल नाही ग वाजवायला. पुढं निडवस निडवस. माझ्या पाठी मग आई येऊन बसली हो, नरड्याला हात लावलोय. आकाशाला भांडी घासाय बोलवले आणि आकाशा मायापाशी बसले. जापळ भांडी घास झाली का. शर्ट कशाला घेतलाय? डोक्यावर आणणार आहे का? हातात आणू की. तर मित्रांनो, मी पप्पा निघालोय वावरात. जी लाकडं रचून ठेवली होती का नाही, ती आता गॅस संपल्यामुळे का नाही लोक हळूहळू ती लाकडं ना चुरून घरी घेऊन जायला लागले. बराचसा ढीग कमी झाला, त्याच्यामुळे मी पप्पा आता ती लाकडं घरी घेऊन चालले. किती लाकडं राहिल्यात? 5 लाकडं. आणि तुम्ही किती नेल्यात? 7. एकट्याने. सुपरमॅन. पप्पा हिवालं लाकूड घेणार आहे आणि मी हिवालं लाकूड घेणार आहे. सगळ्यात जास्त भारी पप्पावालं लाकूड आहे. माझ्यावाल्या लाकडाचा बुगा झालेला आहे. इकडं सगळं कुजलेलं आहे लाकूड. तुमची चुंबळ. आई पण आली. प्रत्येकाच्या वाट्याला बरोबर 3 लाकडं येतात. 3 लाकूड राहिलेत बरोबर. हा मला लोक खाली ओढू. तर मित्रांनो, ही ट्राय करायची कोशिश करते आई. आई डोकं डायरेक्ट थाळी थाळ.
तर मित्रांनो आईच्या पण डोक्यावर दिले, माझ्या डोक्यावरती द्यायला आता कोण नाही. मित्रांनो फायनली मी पण एक लाकूड घेतले. बरोबर आता तिघांची 3 लाकडं गेली, 1 लाकूड राहिले. आईने पण चुंबळ आणली होती, पप्पाने पण चुंबळ आणली होती. माझ्या खांद्याला लय रुतायला लागले. पप्पा 1 लाकूड टाकून परत लाकूड आणायला चाललेत. तर मित्रांनो वावराच्या शेजारी बंगल्याचं काम चाललंय ना, तिथं असे छोटे छोटे कट पीस पडले होते. आणि तुळशीचं आहे ना पहिलं आहे ना लावायचं ते खराब झालेलं आहे, त्याच्यामुळं मी हे आणले. ह्याच्यापेक्षा अजून एक मोठं होतं, पण ते पहिलं छोटं होतं त्याच्यामुळे हेच आणले. पहिलं वालं पार खराब झाले, दिव्याने पार जाळून टाकले याला. मी ना ह्याला बोळं पाडून पाडून आहे ना महादेवाची पिंड केली होती. आणि बरोबर आहे ना दिवा लावलं का नाही ह्याच्यात महादेवाची पिंड पडत होती. तुला माहिती का आकांक्षा, आमच्या वावरात आहे ना आम्ही वाल कापत होतो ना, तेव्हा ना आम्हाला घरटं दिसलं चिमणीचं, आणि त्यात अंडी होती. ह्याला थोडे बोळं पाडायचे जरा हवा जायला, आणि हे खराबच झाले आपले. तर मित्रांनो सगळ्यांचं जेवण झाले, आईचं पण जेवण झाले. मला आहे ना छाला आल्यामुळे ना जेवणच जाईना, हात धुवू काय. इथून दिसत नाही मला, वर कर मोबाईल. नेमकं टाळ्याला आले, गिळाय गेलं का नाही लय आगाग होती. कुरमुडे हाताला ठीक आहे, पण तोंडात कशी खायची ती आई? खायची नाही, नुसती चावायची तुपायची. चक्कर आल्या की द्यायला व्हायला लागले मला, पहिली साखर खायला लागली जसं. तर मित्रांनो आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय. आत्ताच आवाज निघत नाही एवढंच चालेल. पहिलं तर थोडं टाळायला होतं, आत्ता तर वाढले, लय वाढले. पार मधली घंटी असते का नाही तिथपर्यंत गेले. सकाळ ब्लॉग स्टार्ट होईल नाही होईल काय सांगता येऊ शकत नाही. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट, बाय बाय. आत्ता वाजल्यात 10:24 आणि रियांश रडतोय. रियाने तिकडून फोन लावला होता ना, आता रियांश म्हणतोय गाडी घेऊन रियाला आणायला जायचं. आत्ता वाजल्यात 10:10:30 वाजायला, आणि रियांश रडतोय. आत्ताच रिया बरोबर बोलला, आता म्हणते गाडी घेऊन रियाला आणायला जायची. आता तर लय वाढलेत छाले बघाय. मला काय दिसायचं तू तिकडून धरले. हा दु हो मधल्या घंटीपर्यंत गेलेत. सकाळी मला अजिबात बोलायला येणार नाही. आताच गुळण्या कर. गुळण्या कर, कोमट पाण्याच्यात हा राहील का? हा मिठाचे कर गुळण्या. गाडा 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 गाडा. एवढं वाढलंय का नाही ते? थुका गिळलं ते आग होती. पप्पा मारीन तुला सावळा. चल गरम आहे आई ती पाणी. नाही गरम एवढं. साडीने उचलती पडलं बिड. गरम आहे तू. सांगते मी गरम पाणी. थोडं कोमट वाटलं.